जेवढं काम मी माझे खासदार म्हणून 1 वर्षामध्ये केलं, विद्यमान परिस्थितीमध्ये ज्या पदावर असलेल्या व्यक्तींनी 25% देखील काम केलं नसेल असं काम मी 1 वर्षामध्ये माझे असून केलेलं आहे। मला फरक पडत नाही, सत्ता येते जाते। या मंडपामध्ये बसलेले आणि या स्टेजवर पण बसलेले किती लोकांनी मला मतदान टाकलं मला माहिती नाही। म्हणजे या स्टेजवर पण असे काही लोक आहेत ज्यांनी मला मतदान टाकलं नाही, या मंडपामध्ये पण असे काही लोक आहेत ज्यांनी मला मतदान टाकलं नाही। पण मतासाठी सुजय विखे कधीही लाचार होत नाही। आनंद कधी वाटतो माहितीये का, जेव्हा आज लोक मला येऊन भेटतात आणि जेव्हा लोक म्हणतात की आमची फार मोठी चूक झाली, मला इतका आनंद होतो की तुम्हाला मी सांगू शकत नाही। की एका माजी खासदाराच्या कार्यक्रमाला देखील खुर्च्या पुरत नाहीत आणि आजी खासदाराच्या कार्यक्रमाला खुर्च्या रिकामी राहतात। हे कष्टाचं काम असतं। एकही केंद्रीय प्रकल्प मागच्या 1 वर्षामध्ये जिल्ह्यामध्ये आला, नगर शहरामध्ये मागच्या 1 वर्षामध्ये एक तरी विकास कामाचं नारळ फुटलं। माझी चूक एवढी झाली की जे लोक 40 वर्षापासून अंधारात होते त्यांना मी उजेडात आणायचा प्रयत्न केला। जे लोक 40 वर्षापासून प्रकल्पांच्या प्रतीक्षेत होते ते प्रकल्प मी वेळे अगोदर पूर्ण केले। आणि मला हे माहिती होतं की मी काय करू शकतो आणि मी आजही करत राहणार, मी थांबणार नाही। मी या अहिल्यानगर जिल्ह्याच्या जनतेच्या सेवेमध्ये माझं अविरत आयुष्य खर्च करायला तयार आहे आणि ते खर्च करून तुमच्यामध्ये परत येऊन तुमच्याच मताने परत खासदार होणारा शब्द तुम्हाला मी देतो। आपण ना कुठे गेलोय ना कुठे पळून जाणार, ठामपणे आपली भूमिका मांडणार, सर्वसामान्यांचे प्रश्न मांडणार। डॉक्टर विठ्ठल पाटील यांच्या 125व्या जयंतीनिमित्त दिव्यांग, वरिष्ठ नागरिक, विचार सर्वसामान्यांपर्यंत प्रथम रुजवला अशा पद्मश्रींच्या 125व्या जयंतीनिमित्त हा कार्यक्रम होत आहे। स्टेजच्या समोरून स्थान व्हायचं। यानंतर अकोल्याचे सरपंच फाउंडेशन यांच्या अंतर्गत 300 वयोश्री लाभार्थींना म्हणजे लाभार्थींना श्रवण यंत्र, व्हीलचेअर, कमोड चेअर, कमोड व्हीलचेअर, गुडघ्याचा पट्टा, पाठीचा पट्टा आणि वाटप केलेलं आहे। आपण फक्त नगर जिल्ह्यातच नाही तर आपल्या केंद्रामार्फत नागपूर अधिवेशनात 100 केंद्र सुरू झाले। नगरचे केंद्र हे पूर्ण भारतामध्ये 1 नंबरला राहिलेले आहे। सहाय्यक 125व्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या आपल्या सर्वांचे बंधू आणि भगिनींना खरं म्हणजे पद्मश्रींनी जो एक समाजकारणाचा, त्यानंतर जयशंकर महिला बचत गट केडगाव, यानंतर 2 सत्कार आहेत। आदिश महेश तनपुरे, सिल्वसा येथे झालेल्या